व्यासपीठावरील सर्व सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक, त्याचबरोबर आज प्रभाग क्रमांक 18 मधील तमाम मतदार माता बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत हे आपल्याला माहीतच आहे, पण तरी देखील मी थोडक्यात सांगू इच्छितो की 2026 ची धुळे महानगरपालिकेची ही निवडणूक मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या आनंदामध्ये पार पडत आहे। त्याच अनुषंगानं धुळे महानगरपालिकेमध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अर्थातच अजितदादा पवार गटाची माध्यमातून आपले प्रभाग क्रमांक 18 क मधून अनुक्रमांक 3 मध्ये आदरणीय तरुण तडफदार, सर्वसामान्य कुटुंबातलं एक आदर्श व्यक्तिमत्व, सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय कुणालदादा पवार हे घड्याळ या चिन्हाच्या माध्यमातून आज आपल्या समोर आलेले आहेत। मुळात दादा राजकारणामध्ये येण्यामागचं कारण असं आहे की दादांनी गेल्या 7-8 वर्षापासून 10 वर्षापासून समाजकारण करत आहे। समाजकारण करत असताना अनेक सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम सुद्धा दादांनी केलं, परंतु त्या समस्या सोडत असताना कुठेतरी राजकारणाची जोड लागते, कारण राजकारणाशिवाय समाजकारण आणि समाजकारणाशिवाय राजकारण या दोघंही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, म्हणून राजकारणामध्ये आलं पाहिजे। त्या अनुषंगानं आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत। आज या ठिकाणी येण्यामागचा उद्देश एकच आहे की आपल्या प्रभागातल्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या कशा पद्धतीने सोडवल्या गेल्या पाहिजे। गेल्या 7-8 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये जे काही नेते मंडळी असतील, जे काही नगरसेवक असतील, त्यांनी सोडवल्या नाहीत, परंतु ज्या वेळेस ही जबाबदारी माझी मायबाप जनता तुम्ही दादांच्या खांद्यावर द्याल, त्यावेळेस ही जनता खांद्यावर दिल्यानंतर या जनतेच्या ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, समस्या आहेत, त्या समस्या सोडवण्याचा बुलंद आवाज आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे आणि तो दादाला पाठवायचा आहे। दादा म्हणजे दादाचं असं की माणसाला असं जीवन जगलं पाहिजे की जगण्यासारखं वाटलं पाहिजे, माणसाला असं जीवन जगलं पाहिजे की जगण्यासारखं वाटलं पाहिजे आणि इतरांसाठी जगताना स्वतःचं रक्त आटलं पाहिजे। ही भूमिका खऱ्या अर्थानं दादांची आहे। गेल्या 7-8 वर्षापासून दादांनी अनेक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये दादांनी प्रत्येक ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। पण आज आम्ही पाहतो सर, ज्यावेळेस आम्ही धुळ्यामध्ये ज्यावेळेस पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून इथल्या राज्यकर्त्यांनी आपल्या लोकशाहीची फार थट्टा करून ठेवलेली आहे, लोकशाहीचं फार वाटोळं करून ठेवलेलं आहे। त्यांना साम दाम दंड भेद करून अनेक प्रकारच्या हे विनवण्या किंवा आव्हानं करून लोकांना त्यांनी अनेक प्रकारच्या आमिषे दाखवून अनेक निवडणुका त्यांनी स्वतः काबीज केलेल्या आहेत। मुळात लोकशाहीचं वाटोळं या लोकांनी करून ठेवलेलं आहे। म्हणून मला म्हणावं असं वाटतं की पुढाऱ्यांची झाली चिल्लार, 12 रुपया कुणीच नाही, पुढाऱ्यांची झाली चिल्लार, 12 रुपया कुणीच नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत खाल्ल्याशिवाय धंदाच नाही। मग कधी कधी वाटायला लागतं की राजकारण हा बदमाशांचा खेळ आहे, तर नाही, राजकारणात बदमाश प्रवृत्तीची माणसं गेली म्हणून राजकारण हा बदमाशांचा खेळ झाला। तो सज्जनांचा जर प्राण बनवायचा असेल तर मला तरी वाटतं महानगरपालिकेमध्ये एक तुमचा, आमचा आणि हक्काचा आपला माणूस, स्वतःचा माणूस म्हणजे कुणालदादासारखं माणसं आपल्याला महानगरपालिकेमध्ये पाठवलं ही काळाची गरज आहे। काळाची गरज काय? आज ज्या वेळेस आम्ही 4-5 दिवसापासून या वार्डामध्ये फिरतो, अनेक ठिकाणी रस्ते झाले, काही ठिकाणी तर रस्तेच नाही, ज्या ठिकाणी रस्ते झाले ते पार उतरून गेलेले आहेत, अनेक ठिकाणी घाण आहे, कचरा आहे, त्या कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन आम्हाला पाहायला भेटलं नाही, अनेक ठिकाणी रुग्णावर गटारी आहेत, अनेक ठिकाणी लाईट नाही, प्रकाश नाही, खंबे आहेत तर लाईट नाही, लाईट नाही तर खंबे नाही, अशी अवस्था आज आपल्या या वार्डामध्ये आहे। अनेक सर्वसामान्य लोकांची ज्यावेळेस आम्ही काल परवा तिकडे गेलो, याच वार्डामध्ये अतिशय लोकांची ज्यावेळेस आम्ही घरं पाहिले, छोट्या छोट्या बोळींमध्ये, चाळींमध्ये अक्षरशः त्यांना म्हणजे चालायला सुद्धा रस्ता नाही, अशा आपल्या वार्डामध्ये अतिशय बिकट अवस्था या ठिकाणी झालेली आहे। जर ही बिकट अवस्था, तुमच्या आमच्या समस्या जर ह्या सोडवायच्या असतील तर मला वाटतं कुणालदादाशिवाय पर्याय नाही। कुणालदादा मी या ठिकाणी जेव्हा पाहतो की जेव्हा माझे मायबाप जेव्हा या ठिकाणी माझ्या माता भगिनी एवढ्या असंख्य प्रमाणात या ठिकाणी येतो ना, विरोधकांना आता तो त्यांच्या पायाखालची माती वाळू सरकली असं वाटायला लागतं, कारण आजच्या महिला या आपला नसून सबला झालेल्या आहेत आणि सबला झालेल्या माझ्या मायमावल्या कधी कुणाचा तबला वाजवतील हेही सांगता येणार नाही। ते निश्चितच आपल्या या मायमाऊलींनी
मला तरी वाटतं एवढ्या ज्या माय मावल्या आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या पतीला, आपल्या मुलाला किंवा सुनेला, सासू सासऱ्यांना म्हणजे घरातल्या 6-6 जणांना जरी वोटिंग करायला लावलं दादांना, तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला परिसरातला प्रत्येक असे 6-6 जर सांगितले ना, मला वाटतं एवढा मॉक यांनी जर मतदान केलं साहेब, दादा लीडनं जवळपास 6 ते 7 हजारच्या लीडनं दादा या ठिकाणी प्रचंड बहुमताने विराजमान होतील. म्हणून सांगू इच्छितो की दादांना फक्त समाजाची सेवा करायचे, समाजाचे ऋण फेडायचे. दादांनी अनेक प्रकारे कामं केली आहेत, परंतु ते कामं करत असताना काही अडीअडचणी येतात, आर्थिक अडीअडचणी येतात, पण तरी सुद्धा दादांनी त्या गोष्टींवर मात केली आणि दादा पुढे गेले. परंतु जर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य घरापर्यंत, सर्वसामान्य झोपडीपर्यंत, सर्वसामान्य तळागाळातल्या व्यक्तीचं, माणसाचं, नागरिकांचं जर आरोग्य किंवा विकास झाला पाहिजे असेल तर दादांशिवाय मला वाटतं पर्याय नाही. काही लोकांना वाटत असतील की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फक्त निवडणुकीपुरती काय पार्टी आहे, मुळात तसं नाही. आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही ज्यावेळेस विचार करतो तेव्हा आमचा जो नेता आहे, दूरदृष्टीचा आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांची दूरदृष्टी जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा असं लक्षात येतं, त्यांच्या भरोशावर, त्यांच्या विश्वासावर दादांनी या पार्टीमध्ये येऊन या पार्टीच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी मिळून आपल्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम दादांनी केलेलं आहे. म्हणून मी पुन्हा या ठिकाणी सांगतो की आपल्या प्रभागाचं गटर असेल, वाटर असेल, मीटर असेल, ज्या ज्या काही समस्या असतील त्या अर्ध्या रात्री बेरात्री कधीही दादांना फोन करा. दादा तुमचा फोन उचलणारा माणूस आहे, फोन बंद करणारा माणूस नाही, हे लक्षात ठेवा. तुमच्यासाठी 24 तास 12ही महिने दादा हे तत्पर सेवा देण्यासाठी या ठिकाणी तुमच्यासाठी कटिबद्ध राहतील. म्हणून माझ्या मायमाऊलींना, संपूर्ण मतदार बांधवांना पुन्हा या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेच्या दिवशी आपण फक्त एकच लक्षात ठेवायचं, सकाळी आपण ज्यावेळेस मतदानाला जाऊ त्यावेळेस आपण ज्यावेळेस बॅलेट मशीन पाहू त्यावेळेस इकडं पाहायचं नाही, तिकडं पाहायचं नाही, समोर पाहायचं नाही, काहीच पाहायचं नाही, फक्त तिथं बघायचं घड्याळाचं चिन्ह किती आहे. लक्षात ठेवा, प्रभाग क्रमांक 18 क अनुक्रमांक 3 आदरणीय कुणाल दादा पवार यांच्या नावासमोर घड्याळ चिन्ह असेल. नाव बघायचं, ज्यांना नाव असेल त्यांनी नाव बघायचं, ज्यांना नाव वाचता येत नसेल त्यांनी फक्त घड्याळाचं चिन्ह बघायचं आणि फक्त बटन दाबायचं. घड्याळाचं चिन्ह बघायचं, बटन दाबायचं. म्हणून पुन्हा या वार्डातील प्रभाग क्रमांक 18 मधील तमाम मायबाप जनतेला पुनश्च या ठिकाणी विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेच्या दिवशी दादांना घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून दादांना प्रचंड 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 प्रमाणात बहुमताने विजयी करावा. आणि दादांच्या बाबतीत शेवटी एकच म्हणावं की प्रत्येक वादळ पैलींनी मला आत्मविश्वास आहे, प्रत्येक वादळ पैलींनी मला आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे. सांगा त्या वादळांना आज तुमची माझ्याशी गाठ आहे, सांगा त्या वादळांना आज तुमची माझ्याशी गाठ आहे. धन्यवाद.